राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचे सर्वात मोठे संकेत. सुनेत्रा पवार एक पाऊल पुढे टाकणार. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाविषयी शरद पवार पक्षाने भूमिका जाहीर केली. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या बैठकीचे किती सत्र झाले, कुठे बैठकी झाल्या, इथपासून ते CCTVत कोणकोणते नेते दिसले इथपर्यंतच्या अनेक बातम्या समोर आल्या. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कानावर हात ठेवले. काल या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी असे वक्तव्य करत या सगळ्यांना पूर्णविराम दिल्याचे संकेत दिले. तरी आज शिवनेरी येथे आल्यानंतर त्यांनी विलिनीकरणासह दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र काम करण्याची मनातील भावना व्यक्त केली. यावेळी याप्रमाणे रोहित पवार लढत आहेत, ते अनेक मुद्दे आणि भावना मांडत आहेत. मुलांमध्ये अस्वस्थता आहे, रोहितमध्ये अस्वस्थता आहे. धावपळ करून अनेक मुद्दे समोर आणले. समस्त पवार कुटुंब, लाखो लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते जे अस्वस्थ करणारे आहेत. पार्थ आणि जय यांना मोठा धक्का बसला आहे. यातून जय यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित अनेक मुद्दे मांडत आहे, अनेकांना त्याची काळजी वाटते आहे. त्यामुळे सरकारने रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत माध्यमांनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारले. तसेच महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार होते. अमोल कोल्हे यांना महत्त्वाचे पद देण्यात येणार होते. तटकरे आणि पटेलमुळे हे सर्व रखडतंय का, याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी सुळे यांनी रामकृष्ण हरी असे उत्तर दिले. तर अमोलदादा यावर सविस्तर बोलले आहेत. पक्षाचं वास्तव अमोलदादा यांनी मांडलेलं आहे. वेगळं मला बोलावंसं वाटत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. माझा भाऊ गेला आहे, त्याचं दुःख मला आयुष्यभर भरून निघणार नाही. आता दादा राहिले नाहीत, काय फरक पडतो आता, काय खोटं आणि काय खरं. CCTV कशाला हवा, माणूस आहेत ना बोलायला, खरं आता सगळ्यांना माहिती आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. काही जयदादांनी काल एक स्टोरी ठेवली होती. जयदादा पहिल्यांदाच जय पवार, अजित पवारांचे जे धाकटे चिरंजीव आहेत ते बोललेत अजित पवारांच्या अपघातावर. VSR कंपनीचा रद्द करा परवाना किंवा ब्लॅक बॉक्स गायब होऊ शकत नाही, जळू शकत नाही, पहिल्यांदाच ते बोललेत. अर्थातच अस्वस्थता मुलांमध्ये आहेच. मी तुम्हाला गेले अनेक दिवशी तुमच्याच चॅनलवर तुम्ही गेल्या 15 दिवसातलं माझं प्रत्येक स्टेटमेंट बघा. रोहितमध्ये असणारी प्रचंड अस्वस्थता. मग रोहित धावपळ करून तुम्हाला समोरही त्यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. जयच्याही मनात अनेक दिवस, कारण का जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नाही लाखो करोडो लोक असे महाराष्ट्रात आहेत, ज्यांना अनेक मनात प्रश्न आहेत, जे अस्वस्थ करणारे. त्याच्यामुळे तो न्याय मागण्यासाठी गेले 15-20 दिवस सातत्याने मी तुम्हाला सांगते की रोहित अस्वस्थ आहे, रोहित अस्वस्थ आहे. पण त्याच वेळेस पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे. ही मुलं लहानच आहेत, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या. आणि सगळेच म्हणजे आमचं कुटुंब, आणि आमचं कुटुंब म्हणजे ज्यांचं आडनाव पवार आहे एवढेच कुटुंब नाही, तमाम गेल्या 6 दशकामध्ये या तमाम महाराष्ट्राने आणि देशातल्या लोकांनी जे प्रेम पवार कुटुंबाला दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि अडचणीच्या काळात तुम्ही सगळे समस्त पवार कुटुंब आणि आपलं हे जे कुटुंब आहे त्याच्यात आपण या दुःखात एकत्र आहोत आणि एकामेकाचा साथ देऊन दादाची जी अपूर्णी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. जो प्रश्न आहे ना, अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करायचं आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष करून राज्याचा कारभार ते हाकतील, तुम्ही दिल्लीत असाल, दादा महाराष्ट्रात नेतृत्व करतील, हे सगळं चर्चेत झालं होतं. मग नेमकं प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यांनी विरोध केला म्हणून हा सगळा विषय रखडला का? आणि जिल्हा परिषद निवडणुकीत तर जवळपास सगळे पक्ष एकत्र आले होते, त्या AB फॉर्मवर ती पण कुठल्या तरी नेत्याच्या सह्याच असतील. रामकृष्ण हरी त्याच्यावर तटकऱ्यांच्या सह्या आहेत ना त्या AB फॉर्मवर. म्हणून मला वाटतं काल अमोलदादा सविस्तर ह्याच्यावर बोललेले आहेत. त्यामुळे पक्षामधल्या एक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचं मत, आणि नुसतं मत नाही, जे वास्तव आहे ते अमोलदादा कोल्हेंनी काल सविस्तर तुमच्या सगळ्या माध्यमांसमोर मांडलेलं आहे. वेगळं मला काही बोलायची मला गरज आता या क्षणी वाटत नाही. होती का की अमोल कोल्हेंनी प्रदेशाध्यक्ष व्हावं आणि राज्याचं नेतृत्व? आता अमोलदादा बोलले तुम्हाला काय काय, आणि सगळ्यांना सगळंच माहिती आहे काय त्याच्यात. मी तुम्हाला खरं सांगू का, माझा भाऊ तर गेला, माझा भाऊ गेला, त्याचं दुःख कदाचित आयुष्यभर कधीच भरून निघणार नाही. आणि आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला आहे, ज्या पद्धतीने गेला आहे हे आमच्यासाठी प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार आहे. आता कशाला दादाच नाही राहिला, काय खरं खोटं करत बसायचं, हे आमचे संस्कारही नाही आणि आमची पद्धत नाही. आणि ह्याच्यासाठी आमच्यावर जे कौटुंबिक संसार झालेले
आम्ही मराठी माणसं होतो. आम्ही शून्यातून एक विश्व या कुटुंबाने उभं केलं. महाराष्ट्राने साथ दिली, आशीर्वाद दिला. आमचा भाऊच नाही राहिला तर आता काय खरं खोटं पण करत बसायचं. CCTV कशाला, माणसं कशाला, सगळी माणसं नसतं. तो खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे. आता कुठे खरं, आता माझा भाऊ गेला ते आता कुणाबरोबर खरं खोटं करत बसू. ताई तुमचं दुःख आहेच, पण दादांची जिम्मेदारी म्हणजे दादांचं प्रेम तुमच्यावर होतं, तुम्ही तेवढं प्रेम करायचं. अनेक जण म्हणतात की त्यांचं स्वप्न होतं, तुम्ही बहीण म्हणून पुढाकार घेऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करावं असं तुम्हाला वाटत नाही का की साहेबांसोबत नाही, कसं आहे की पुढाकाराचा विषयच नाही. हा कसं असतं की आम्हाला एकत्र काम करायची इच्छा कालही होती, आजही आणि उद्याही राहील. याचं कारण असं की दादाचंही स्वप्न होतं कार्यकर्त्यांचं. म्हणजे कालच पुण्याचे काही, पुणे जिल्ह्यातले अनेक ग्रामीण आणि शहरातले कार्यकर्ते सगळे आम्हाला भेटलेले होते. त्यांची इच्छा आहे की असं सगळं झालं पाहिजे. पण मला असं वाटतं या गोष्टीला आत्ता आपण थोडा वेळ पूर्ण विराम देऊया. कारण का हे दुःख आम्हालाही अस्वस्थ आणि दुःख वाटतं की एक तर मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्यापेक्षा वयाने जे मोठे आहेत, आपल्यापेक्षा 15-20 वर्षांनी जे लोक मोठे आहेत वयाने, अनुभवाने, त्यांच्या विरोधात बोलणं हे माझ्या संस्कारात बसत नाही. त्याच्यामुळे ते काही कोणी म्हणजे आपल्यापेक्षा वयाने, पदाने, अनुभवाने जे 15-20 वर्ष मोठे लोक आहेत, त्यांचं कुठे आता खरं करत बसायचं. भाऊ तर गेला ना माझा, कुणासाठी करायचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.